सोलापूरमधील मनसेचा पदाधिकारी सर्वदेची हत्या प्रकरणात अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे। सर्वदे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी असं देखील पत्रात नमूद करण्यात आले। जालन्यात मुख्यमंत्री हिंदू मुस्लिम वाद लावण्यासाठी आलेत असा मोठा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलाय। जालना शहरात भाजपची एमआयएम सोबत हात मिळवणी झाली आहे। जालना शहराची बकाल अवस्था झाली असल्याचा आरोप देखील डेव्हिड घुमारे यांनी केलाय। मुस्लिम आणि हिंदूंचे दंगल लावण्यासाठी काल ते आले होते। त्यांनी इथं एमआयएमचा हात मिळवणी केलेली आहे आणि ते जालना शहरामध्ये हिंदू मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणामध्ये पेटवून जातीय भेद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना मत पाहिजेत। त्या ठिकाणी फडणवीस हे धन घेऊन आले आणि जातीचा त्या ठिकाणी पगडा घेऊन आलेले आहेत। विकासाचं त्यांचं भाषण नव्हतं आणि काल ते कैलास गोरंट्याल म्हणे आम्हाला त्या ठिकाणी क्रीडा युनिव्हर्सिटी द्या। महानगरपालिकेचा आणि क्रीडा युनिव्हर्सिटीचा काय संबंध आहे? मुंबई महानगरपालिका निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत आणि याचा निकाल अगदीच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला लागणार आहे। सध्या मुंबईकर आणि सामान्य जनतेचे अनेक प्रश्न अपेक्षा आहेत। या निवडणुका होत असताना सर्वसामान्य जनता ही आपल्यासाठी जे काम करेल त्यालाच निवडून देणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पाहायला मिळाल्यात। मुंबई महापालिकेवरती कोणाची सत्ता असायला हवी आणि मुंबईचा महापौर मुंबईकरांना कोण हवा आहे यासाठी मुंबईतल्या मतदारांची वरळी परिसरातून आढावा घेत बातचीत केली आहे लोकशाहीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। मतदार राजाला नेमकं मुंबई महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता हवी आहे, कोणी विकास केलेला आहे नेमकं आतापर्यंत याचा आढावा घेणार आहोत। सध्या वरळी परिसरात आहोत। काका काय सांगाल, तुम्ही इथलेच मतदार आहात? हो। किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात? झाली 40-50 वर्ष झाली। काय वाटतं, महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, इतक्या वर्षानंतर आता या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवरती हवी आहे? मला तरी असं वाटतं जे काम करतायत ना, आता ज्यांनी रिंग रोड बनवला आहे, पुन्हा आणखीन लोकांचे विचार करतात, लोकांना बैठक घेऊन त्यांना विचारतात बाबा तुम्हाला काय हवं आहे, लोकांचे प्रश्न सोडवावेत। ते जे निवडून येणार आहेत त्यांनी सगळ्यांची सोय केली पाहिजे। म्हणजे असं मी सांगत नाही की ह्याच माणसांनी निवडून यायला पाहिजे, पण जनतेची जो सेवा करेल ना त्याला निवडून द्यायला पाहिजे। शिवसेनेला देते। कोणती शिवसेना? आता ठाकरेंची एक आहे, ठाकरेंची। यावर्षी मला असं वाटतं मराठी माणसाचंच आलं पाहिजे। आता ते म्हणजे ठाकरेचंच आहे तर त्यामुळे ठाकरेचं ह्यावर्षी आलंच पाहिजे। राज ठाकरे ह्यावर्षी बघायचं मला। शिवसेना कोण पाहिजे? शिवसेना दोन झालेल्या आहेत त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? आपले ठाकरे। नाही, मराठी माणसासाठी आय थिंक शिवसेना यायला पाहिजे असं वाटतं। कोणती शिवसेना? कारण दोन नाही, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ऑब्विसली। बिकॉज नाही, आधीपासून आमचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूसच आहे, तर मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना। पुढच्या बातमीकडे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे असं स्पष्टीकरण आज मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नये असं देखील संदीप देशपांडे म्हणतात। भाजपात जाण्याच्या चर्चांना देशपांडेंकडून पूर्णविराम देण्यात आलाय। धुरींनी त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप केलेत असं वक्तव्य देखील संदीप देशपांडे यांनी केलंय। अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला। काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं। बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे। असा कुठलाही विषय नाही। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे। माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे, त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय। नागपूर महापालिका निवडणुकीत नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्र आहे। 2 अपत्यांच्या नियमावरून मोठा गोंधळ समोर आलाय। 4 अपत्य असलेल्या महिलेला उमेदवारी मिळाली। पुष्पा वाघमारे यांनी निवडणुकीच्या नियमाला बगल दिली। पुष्पा वाघमारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.